हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला आजचा टॉपिक आहे फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन म्हणजे काय? पार्ट ऑफ होल. पार्ट ऑफ होल म्हणजे एक पूर्णाचा एक छोटासा भाग किंवा तुकडा. फॉर एक्झाम्पल, आपण केक घेतला. केक आपल्याला आवडतो, तुम्हाला पण आवडत असेल केक, राईट? आता या केकला आपण कट केलं. फॉर एक्झाम्पल आपण असे पीसेस केले, ठीक आहे? असे वेगळे वेगळे आपण कट केले. ओके, आता किती पीसेस झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपण केकचे किती पीसेस केले? 8, राईट? होल म्हणजे हा पूर्ण केक झाला, त्यातला पार्ट. फॉर एक्झाम्पल, मी 2 पीस खाल्ले, मी 2 पीस खाऊन टाकले. तर आता एकूण पीस किती आहे ते खाली लिहायचं. ओके, आणि मी किती पीस खाल्ले? 2 पीस खाल्ले. तर त्याचं फ्रॅक्शन काय झालं? 2/8. 2/8. 8 पैकी किती म्हणजे मी खाल्ले? 2. त्याला म्हणतो आपण फ्रॅक्शन. तर हे झालं केकचं, मी किती खाल्ले त्याचं फ्रॅक्शन काढलं मी. तर याला म्हणतो न्यूमरेटर आणि याला म्हणतो डिनॉमिनेटर. वरच्याला न्यूमरेटर आणि खालच्याला डिनॉमिनेटर. तर वेगळ्या वेगळ्या टाईपचे फ्रॅक्शन आहे. पहिलं फ्रॅक्शन आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, असे बॉक्सेस आहे, राईट? किती बॉक्सेस आहे? 1 2 3 4 5 5 आणि 5 10. 10 बॉक्सेस आहे. तर मी याला कलर केला. ओके, एकूण किती बॉक्सेस आहे? 10 बॉक्सेस आहे. शेडेड याचं फ्रॅक्शन. आता समजा विचारलं की किती शेडेड बॉक्सेसचं फ्रॅक्शन काढा म्हणून किंवा लिहा म्हणून, तर 10 लिहिले. 10 बॉक्सेस आहे. 10 पैकी किती शेडेड आहे? 1 2 3 4. तर याला म्हणतो आपण फ्रॅक्शन. ओके, आता आपण टाईप ऑफ फ्रॅक्शन बघू आणि सिम्पल फॉर्म बघू. सिम्पल फॉर्मचं थोडं आयडिया देऊन देतो मी आता. सिम्पल फॉर्म म्हणजे एक ते तुम्ही HCF काढून डायरेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला दिसत असेल 4 आणि 10ला असं कोणत्या नंबरनी डिवाईड होणार? दोघाला पण एका सेम नंबरनी 2नी होऊन जाते, ठीक आहे? 2 2 जा 4, 2 5 जा 10. मग याचा सिम्पल फॉर्म काय आला? 2/5. याचा सिम्पल फॉर्म काढतो म्हटलं तर 2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे 1/4. याचा काय आलं? सिम्पल फॉर्म आला. मी समोर सांगतो. आता आपण बघू टाईप ऑफ फ्रॅक्शन. आता आपण बघू टाईप्स ऑफ फ्रॅक्शन. फर्स्ट टाईप आहे प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतो? न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे वरचा आणि डिनॉमिनेटर म्हणजे खालचा. म्हणजे न्यूमरेटर छोटा राहणार कोणापेक्षा? डिनॉमिनेटरपेक्षा. इम्प्रॉपर त्याच्या उलटं, न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द डिनॉमिनेटर. म्हणजे खालच्यापेक्षा वरचा कोण मोठा राहणार. इथे दिलं आहे आपण 7/5, 9/9. 9/9 म्हणजे आणि कोणत्याही नंबरला कोणत्या नंबरने डिवाईड झालं. फॉर एक्झाम्पल ते 9/9 आहे, त्याचा आन्सर 1च येते नेहमी, ठीक आहे? म्हणजे कधी डिवाईड कराल तरी कोणत्या नंबरने त्याच नंबरला डिवाईड केला तर आन्सर 1 येते. ओके, आता नेक्स्ट आहे थर्डवाला मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय होते? कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर अँड फ्रॅक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्बिनेशन कोणाचं? होल नंबरचं आणि फ्रॅक्शनचं. हे कसं येते? आता हे तर एक्झाम्पल दिलं आहे मी डायरेक्ट. 2 1/3, 5 2/7. मिक्स्ड फ्रॅक्शन फॉर्म कसं होते ते सांगू. इम्प्रॉपरपासून मिक्स्ड फ्रॅक्शन फॉर्म होते. कसं? फॉर एक्झाम्पल आपण 7/2 घेतलं. ओके, 7/2 घेतलं. आता 7/2 2 डिवाईडमध्ये आहे. 2नी 7ला डिवाईड केलं. ओके, 2नी 7ला डिवाईड केलं म्हणजे किती? 2 3 जा 6. 2ला 7ला प्रॉपरली डिवाईड होते का? नाही होत. चला, किती आलं? 1 उरलं. किती वेळा प्रॉपरली फ्रॅक्शन गेलं? 2नी प्रॉपरली किती वेळा डिवाईड झालं? 3 टाइम्स. 3 टाइम्स झालं. उरले किती? 7 पैकी 1 उरलं. डिवाईडमध्ये ऑलरेडी 2 होतंच. हे असं फॉर्म होते मिक्स्ड फ्रॅक्शन. आणि रिटर्न वापस जातो म्हटलं 7/2ला तर कसं करतो? 2 × 3 6. 6 + 1 7. 2 × 3 3 + 1 म्हणजे 7. बाय 2 खालीचं तसं होतं. आता याला कसं करणार? 3 × 2
6, 6 + 1 7, 7/3 म्हणजे इम्प्रॉपर कसं फॉर्म होणार 7/3. याचं 7 × 5 35, 35 + 2 37/7 हे याचं इम्प्रॉपर फॉर्म. आणि हे जर मिस फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर असं करायचं. ठीक आहे. हे कसं केलं आपण 7/2ला 2नी 7ला डिवाईड केलं, 3 टाइम्स प्रॉपरली डिवाईड झाला, 3 लिहिला साईडनी, 1 उरला होता 7 पैकी तर 1 वरती लिहिला, 2 खाली आला. ओके. आता युनिट फ्रॅक्शन म्हणजे ज्याच्या न्यूमरेटर 1 राहतात त्याला म्हणतो आपण युनिट फ्रॅक्शन. त्याच्यानंतर आणखी 2-3 इझीवाले आहेत ते आपण बघून घेऊ फ्रॅक्शनची टाईप. ओके. आता आपण नेक्स्टवाले बघू. लाईक फ्रॅक्शनमध्ये काय होते, फ्रॅक्शन हॅव्हिंग सेम डिनॉमिनेटर म्हणजे खाली जर सेम नंबर्स आले म्हणजे डिनॉमिनेटर आले त्याला आपण म्हणतो लाईक फ्रॅक्शन. नंतर अनलाईक फ्रॅक्शन त्याचा उलटं म्हणजे डिनॉमिनेटर सारखे नाही राहत, डिफरंट राहते. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय, फ्रॅक्शन हॅव्हिंग सेम व्हॅल्यूजचे आपण एक्झाम्पल लिहिले 1/2, 4/8, 3/6. तुम्ही म्हणाल हे तर वेगळे दिसतात, नाही सेमच आहे. आता 1/2 नंतर 4/8 म्हणजे काय होते, मी सांगितलं होतं जर सेम जर नंबर दिसून राहिले की ज्या कोणत्याही नंबरनी दोघाला खालच्याला आणि वरच्याला पण डिवाईड होत असेल तर करून टाकायचं, त्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतो किंवा रिड्यूस. 4 1 जा 4, 4 2 जा 8 झालं, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2च्या फॉर्ममध्ये आले काय म्हणजे सेमच आले ना. एक्झाम्पल सांगू शकतो मी तुम्हाला. हे 2 बॉक्स आहे, 1 2 3 1 3 हे 1/2 1 2 3 4 5. आता बघा आपण वेगळे इथे डायग्राम काढले, बॉक्सेस काढले. इथे 2 होते, दोघापैकी एक शेडेड केला म्हणजे फ्रॅक्शन काय आला, दोघापैकी एक आला म्हणजे 1/2. दोघापैकी एक झाला म्हणजे अर्धा झाला ना, 2 पैकी एक झाला म्हणजे अर्धा झाला म्हणजे हाफ. किंवा आणखी इथे बघा 8 बॉक्सेस आहे, 8 पैकी 4 झाले, 4/8 आलं म्हणजेच 8 पैकी 4 झाले म्हणजे अर्धे बॉक्सेस शेडेड झाले म्हणजे 1/2 चाललं, बरोबर 1/2. इथे 6 पैकी 3 आहे म्हणजे अर्धच झालं म्हणजे 1/2. तुम्ही कधी इथे बघितलं असेल, आपण कुठे रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीजची दुकानात जातो तर कोणी कोणत्या सिटीमध्ये 1/2 ऑर्डर करते. आपण कोणी हाफ प्लेट द्या म्हणते, कोणी 1/2 मध्ये द्या म्हणते. म्हणजे 1/2 म्हणजे काय, एकाचे 2 तुकडे करणे, हे अर्ध त्याचं, राईट. त्याला म्हणतो ज्याचे सेम व्हॅल्यूज त्याला काय म्हणते इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. आता आपण एक छोटासा पॉईंट आहे तो क्लिअर करून घेऊ. ओके. आता आपला नेक्स्ट पॉईंट काय, रिड्यूस फॉर्म किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला किंवा दुसरा शब्द आहे सिम्पलेस्ट फॉर्म. यात आपण आधी बघितलं होतं, थोडं आयडिया घेतली होती, राईट. तर रिड्यूस फॉर्ममध्ये काय होतं, रिड्युसिंग अ फ्रॅक्शन मीन्स मेकिंग इट सिम्पलेस्ट बाय डिवायडिंग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय देअर HCF. सिम्पलेस्ट फॉर्म कसा फॉर्म करतो, न्यूमरेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला त्याच्या HCFनी आपण डिवाईड करतो, मग जे आपल्याला भेटते ते सिम्पलेस्ट फॉर्म राहते. HCF आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो आहे. आता फर्स्ट आपण याला सॉल्व करू, याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. 8 आणि 12चा पहिले HCF माहीत पाहिजे. HCF मला माहीत आहे 4 येते म्हणून, दोघाला सेम HCF तुम्ही बघून घ्याल, HCF काढून घ्या. 8 4 येते तर त्यामध्ये दोघाला पण डिवाईड करायचं HCFनी. 4नी डिवाईड करून टाका, वरती किती 2 आणि खाली 3 येते. 8ला 4नी डिवाईड केलं तर 2, 12ला डिवाईड केलं तर 3. हा जो आला अजून काही होते का याच्यामध्ये, नाही. तर हा काय झाला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे रिड्यूस फॉर्म झाला. नेक्स्ट आता दुसरी एक आणखी एक टेक्निक आहे. डायरेक्ट जे HCF तुम्हाला माहीत म्हणजे HCF काढत बसा आणि डायरेक्ट हे काढण्यापेक्षा तर काय करायचं, बघायचं दोघाला पण सेम नंबर असा कोणत्या नंबरने डिवाईड होते. 10 आणि 15ला तर सेम असा कोणता नंबर आहे ज्याने डिवाईड होते. आता मला दिसून राहिला आहे इथे दोघाला 5ने डिवाईड होऊन जाते म्हणजेच काय 5 2 जा 10, 5 3 जा भेटलं 2/3, राईट. सेम इथे HCF आपला 4च निघते, पण तरी एक बघून घेऊ. दोघाला पण 4ने डिवाईड होऊन जाणार, 4 5 जा 20 म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काय मिळाला 4/5. इथे बघा
या दोघाला आणखी 5 डिवाइड होऊन राहिलं, काय होते 5 5 जा 5 7 जा 5/7 झालं. आणखी काय समजा इथं 20/72 लिहिलं, दोघाला मला दिसून राहिलं आहे तर 12 ने डिवाइड होऊन जाणार. 12 1 जा 12, 12 5 6 6 जा 1/6. एवढं सोपी आहे. यासाठीच आपल्याला टेबल पाठ करायला पाहिजे आणि मी यासाठीच सुरुवातीपासून सर्व टॉपिक क्लिअर केले आहे. म्हणजे इथे जसं जर तुम्ही खरंच प्रॅक्टिस केलेली असेल तर हे तुम्हाला पूर्ण इझीपणे सॉल्व करता येते. तर होप तुम्हाला आजचं समजलं असेल. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, कन्सेप्ट समजले असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. टीचिंग आवडली असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल कळेल. जर तुम्हाला असंच छान वाटत असेल टीचिंग तर नक्की सबस्क्राईब करा, सांगा तुमच्या मित्रांना. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओ घेऊन, न्यू टॉपिक घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, समर वॅकेशन एन्जॉय करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.